तर मुंबईच्या चेंबूरमधील पुरुषांच्या भिक्षुगृहावरती मनसेनं धडक मोहीम राबवली आहे। भिक्षुगृहात न राहणाऱ्यांची नावं मतदार यादीत असल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला। मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना हा जाब विचारलेला आहे। सविस्तर जाणून घ्यावत की नेमकं काय सांगाल। आज तुम्ही जी मोहीम आहे ती राबवत आहेत। जे भिक्षू लोक असतात ते ह्या ठिकाणी वसतिगृहात राहत असतात, मात्र आता ह्या ठिकाणी राहत नसून सुद्धा त्यांचं मतदार यादीमध्ये बोगस नाव असेल किंवा त्या मतदार यादीमध्ये नाव पाहायला मिळते। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारचे आम्हाला आदेश दिलेले आहेत प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला की तुमच्या विभागातल्या मतदार याद्या पडताळा, तिथं राहणारी लोक तेच आहेत का नक्की याची पडताळणी करा। याच्यातली निम्म्या अर्धी लोक इथून निघून गेलेले आहेत। सुधारगृहातमधनं त्यांच्यात काही सुधारणा होत असेल किंवा झाल्यानंतर त्यांना आम्ही पाठवून देतो। तर आमचं म्हणणं त्यांना एकच होतं, जसं तुम्ही नावं नोंदवता या ठिकाणी कोर्टाच्या आदेशाने, तसं या ठिकाणी सुधारगृहातनं ते बाहेर गेल्यानंतर त्यांची नावं कट करण्यासाठी तुम्ही सुद्धा निवडणूक कार्यालयाकडे त्यांची नावं पाठवली पाहिजेत। हे आमचा एक साध आहे। आणि आता हे काही उदाहरणं आमच्या समोर येतात, असे अनेक उदाहरणं आहेत, ते आता पुढे जाऊन आम्ही चेक करताना आम्हाला ती माहीत पडतील। निवडणूक आयोगाला हीच विनंती आहे की पहिल्या मतदार याद्या सगळ्या साफ करा आणि त्याच्यानंतर निवडणुका घ्या। कॅमेरा अमित शिगोनसह मयूर जाधव, TV9 मराठी, चेंबूर। तर मालवणमध्ये सापडलेले पैसे आमच्या कार्यकर्त्याच्या व्यवसायाचे होते असे प्रभाकर सावंत यांनी म्हटलंय। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी हा दावा केलेला आहे। निलेश राणेंनी कॉन्ट्रोवर्सी करू नये असं देखील प्रभाकर सावंत यांनी म्हटलेलं आहे। सगळ्या व्यवसायाच्या निमित्ताने ती कॅश होती आणि याच्यात पुढे काय काय तथ्य आहे काय नाही हे सगळं बघण्यासाठी पोलीस यंत्रणा आहे, निवडणूक यंत्रणा आहे आणि ते सगळे या विषयामध्ये योग्य तो हे काढतील। निवडणूक ही चांगल्या वातावरणामध्ये गेली पाहिजे। आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक राणेसाहेब आहेत। विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली गेली पाहिजे। अशा प्रकारचं षडयंत्र, दबावतंत्र असं खरं तर निवडणुकीमध्ये अपेक्षित नाही, त्यामुळे मलाही चुकीचं वाटतं। तर ज्या घरातून रोकड जप्त करण्यात आली तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी। मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरातून 25 लाखाची रोकड आहे ती जप्त केलेली आहे। त्यांनी पोलिसांसमक्ष येऊन रोकड जप्त केली आणि ज्या घरातून ही रोकड जप्त करण्यात आली आणि ज्या ठिकाणी त्यांनी स्ट्रिंग ऑपरेशन केलं तेच हे घर आहे। प्रभाकर सावंत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे। ते म्हणतात की ही जी कॅश होती ते जर बघितलं तर विजय केनवडेकर यांचं बिझनेस आहे, त्या बिझनेससाठी वापरण्यास आलेली कॅश होती। त्यामुळे निवडणुकीत अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि यावरून संपूर्ण मालवणमधील राजकारण आहे जे तापल्याचं पाहायला मिळतंय। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण। तर सिंधुदुर्गमध्ये भाजपा उमेदवाराकडून मतदारांना पैशाचं वाटप होतंय। शहरी विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी हा आरोप केलाय। पराभव दिसू लागल्यामुळे भाजपाकडून पैशाचं वाटप सुरू असल्याचं पारकर यांनी म्हटलंय। 3 डिसेंबरला जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल असं देखील पारकर यांनी म्हटलेलं आहे। खरं तर पराभवाची जी चाऊल आहे, पराभव नजरेसमोर दिसू लागल्यामुळे हा शेवटचा प्रयत्न हा त्यांचा आहे। पण माझी कणकवली शहर हे एक सुसंस्कृत शहर आहे, एक स्वाभिमानी शहर आहे, पैशानं विकलं जाणारं हे शहर नाही। त्यामुळे 3 तारीखला हे जे काही पैशाचं वाटप करतायत त्यांना त्यांची जागा इथले मतदार, इथली जनता त्या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही। तर विधानसभेत सत्ता येणार हे मवियानं सांगून टाकलं आणि खातेवाटपही केलं होतं असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। विधानसभेत लाडक्या बहिणींची एंट्री झाली आणि त्यांनी सगळंच बदललं असं देखील श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। ही लाडक्या बहिणींची ताकद आहे असं देखील श्रीकांत शिंदेंनी म्हटलेलं आहे। महाविकास आघाडी आता बोलली की आता काय महायुतीचं सरकार परत येत नाही, खाते वाटप इलेक्शनच्या अगोदरच जाहीर आणि मग एंट्री झाली लाडक्या बहिणींची, एंट्री झाली लाडक्या बहिणींची आणि लाडक्या बहिणींनी पूर्ण पिक्चर बदलून टाकला आणि त्या ठिकाणी महायुतीचं सरकार जे आहे मोठ्या मजबूतीने आपण सगळ्यांनी बसवलं। ही एवढी ताकद जी आहे लाडक्या बहिणी